हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले होते 7 आणि तुम्हाला वाटलं असेल भाई एवढ्या लवकर उठून काय करत भाई. KPLची प्रॅक्टिस करायची त्याच्यासाठी झालो सकाळी 7 वाजता उठून एकदम रेडी. भाई घेतली आपली बॅट ना, आपला मोठा पाऊस पण होता भाई, तो पण उठलेला सकाळ सकाळ. त्याला घेतला ना, निघलो आपल्या ग्राउंड का जायला ना. आलो ना भाई ग्राउंड पोरा काय आली नव्हती ग्राउंड ना. तिकडे नेटमध्ये कॉलनीवाले धुरकूच घातले भाई. KPL आमची का तुमची भाई प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे का आम्ही. झाला ना भाई आपला खेळून, आपल्याला कामाला जायचं होतं म्हणून आपण निघलो लवकर ना भाई. आपल्या आशू भाईने आज एवढं लांब लांब चक्क मारलेत ना भाई, बिया करले भाई. शायनिंग बघा कशी मारतात, नंतर दांडी उडली ती वेगळी गोष्ट आहे. असो आपलाच आहे भाई, आता काय गॅस समजून तुम्ही पण ना. घातले बोटाना झालो ना भाई कामावर रेडी झालं ना. कॅमेरा केला उलटा भाई. शायनिंग तर मारली पाहिजे ना भाई थोडी, बघा कशी भाई पोच बीच दिली ना. आपला मॅक्स भाई सकाळच झोपला तर भाई भाई ब्या करे तुला ब्या करे ना भाई. आपण कामावर असतं व्हिडिओ काढू शकत नाही, त्यामुळं वाचलं होतं संध्याकाळचं 4 ना भाई. निघलो ना बॅक टू पवेलियन. ते म्हणजे घर यावं लागा गाईज. बॅक टू पवेलियन म्हणजे ना. आलो ना भाई आपल्या शॉपो येण्याचा कारण तो म्हणजे भाई माई ना मम्मीचं ना प्रचित चालू होती फिरायला. त्यांना पाहिजे होते भाकरी, त्यासाठी आलो भाई भाकरी करायसाठी. झाले ना भाई आपल्या भाकरी बघा कशा A1 आहेत भाई. तुम्हाला भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर मी कॅप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्कीच करा. मम्मी इकडे करू होते अजून भाकरी होते. मम्मीला वाटलं भाई तर 15 भाकरीचं 2 गड्डे बांधलेलं, कारण की त्यांना ट्रेनमध्ये राहायचं होतं 2 दिवस ना. आपला पाऊस पण आलता भाई, बघा कसं पोत देताना. मम्मीनं माहिती चाललेली साफसफाई, कारण की आपलं दुकान असेल 7-8 दिवस बंद. डेलीचे कस्टमर येऊ नका, दुकान आहे आपलं बंद ना. आलो आपल्या माईच्या घरी नाही तर भाई भाऊ प्रचितीचं काय आपलं होती नका भाई. डेंजर काम फिरायला चाललं म्हणून भाई फुल सोयीमध्ये मेकअप नका का सगळे. नाही तर चालू होती टीव्ही भाई, कोण बघितलं नव्हतं ना. भूमीचा चालला होता जोरदार अभ्यास. ती चालली नव्हती फिरायला म्हणून ती करी होती घरात बसून अभ्यास भाई. बघ कशी पोत देतो मला, दाखवता अभ्यास करी ना. झाला ना भाई आपल्या मम्मी यांचा जायचा टाइम ना. आपल्या रिक्षा होता मम्मी मी पप्पा आणि वैशाली आम्ही बघा टाटा करतात. त्यांना बोललो टाटा नाही थांबा, तुम्हाला अजून स्टेशनवर सोडायचं आहे. मग टाटा करायला निघलो ना भाई पनवेल स्टेशनला सोडायला. त्यांना ना आलो ना भाई पनवेल स्टेशनला ना भाई. तर माई संचाना रुपाली ताई ना भाऊ संचा चाललं होतं फोटो शूट ना. इकडे मम्मी संचित चालले होते मोठी चर्चा. ट्रेनचा तिकीट काढणार को ना भाई. या काय फिरायला चालल्यान का ट्रेन मध्ये अंग धावायला चालल्यान भाई. 2-2 जार भाई. या काय नवीन सिस्टीम वाट भाई. लागली ना ट्रेन. तिची ट्रेन होती ऍक्च्युली मुंबईवरनं, त्यांना पनवेलवरनं जायचं होतं मुंबईला भाई. तर माईला ना भावना केला ताटा ना. इकडे वैशाली मामीना मम्मीने बाकी मंडळी बसत त्यांना पण केला ताटा भाई. बोललो जा नीट भेटू आपण 7 दिवसांनंतर. आलो घरी ना. आपल्या मॅक्स भाईला घेतला फिरवाला ना भाई. लोग आज का ब्लॉग करते इधर खत्म. मिलते अगले ब्लॉग में. ऐसे अपने ब्लॉग को सपोर्ट करो, लाइक करो, शेयर करो और कमेंट भी करो. बाय.